शिट्टी वाजवणं, म्हणजे मला नीट एवढी नाही छान वाजवता येत, पण शिट्टी आहे ना ती वाजवणं इतकं महत्वाचं आहे. कधीही तुम्हाला डिप्रेस वाटत असेल, शिट्टी वाजवा ना 1 मिनिट, ऑक्सिटोसिन स्त्रवतं. कोणीतरी असं एकदम असं पण आहे ना, आनंदी असलं की असं शिट्टी वाजवतात आणि शिट्टीवर गाणं वाजवतात होतं ना, ते होतं नॅचरली. तर हे आपल्या शरीरातनं आलेले हे भाव असतात. आणि टाळ्यांचं एक म्हणजे ते अजून एक महत्व आहे की आपण ज्या पुढे हात करून अशा टाळ्या वाजवल्या ना, ते ब्लड सर्क्युलेशन तुम्ही असं कंटिन्युअस जेव्हा आपण आरती करतो बघा ना, तेव्हा आपण टाळ्या वाजवतो बघा. म्हणून पूर्वी प्रत्येक घरात रोज टाळ्या वाजवल्या जायच्या की म्हणजे रोज ती एनर्जी गेन व्हायची, की म्हणजे ब्लड सर्क्युलेशन पण ह्यानी सुधारतं, म्हणजे शारीरिक फायदा असा होतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे साऊंड्स जे असतात ना, हे आपल्या मनाशी खूप निगडीत आहेत. आवाज, ओळखीचा आवाज, आपल्याला बरं नाही आहे तर आपण आपल्याला आईने किंवा कोणी येऊन म्हटलं ना, बाळा कशी आहेस, फोनवरनं पण तो आपण आवाज ओळखतो ना, की आपल्याला सांगायला नाही लागत की मी बोल. म्हणजे हा ध्वनी लहरी, हा प्रेमाच्या लहरी यांचा आपल्यावर खूप परिणाम होतो. आपल्या आश्वस्त जे आपले विश्वासातले लोक आहेत त्यांनी आपल्याला सांगितलं, हो 100% हे तुझं बरोबर आहे, तुला जमणार आहे, जा तू करून ये. विश्वास डबल वाढतो. सो ह्या ध्वनी लहरींना खूप महत्त्व आहे. ह्या लहरी ज्या आहेत ना, ह्या सगळीकडे जर पसरल्या, पॉझिटिव्ह व्हायब्रेशन्स तयार झाले तर मग रोगशमन पटकन होतं आणि आपली पॉवर त्यातनं आपोआप वाढत जाते.